नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। माढाचे माजी सभापती किरण शिंदेसह त्यांच्या साथीदारांवर कारवाई करा, माजी सभापती संग्राम पाटील यांची पत्र परिषदेतून मागणी। कुसुंबा गावात बेकायदेशीररित्या मोर्चा काढून सार्वजनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केल्याप्रकरणी किरण शिंदे, कुणाल शिंदे व त्यांच्या साथीदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी सभापती संग्राम पाटील यांनी केली आहे। पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना संग्राम पाटील म्हणाले की कुसुंबा गावात काही व्यक्तींनी कायद्याचे उल्लंघन करत बेकायदेशीररित्या मोर्चा काढला। यावेळी गावातील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले, विशेषतः सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे। हा प्रकार अतिशय गंभीर असून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा आहे। या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी सभापती संग्राम पाटील यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेली आहे। संग्राम गोविंदराव पाटील, माजी सभापती जिल्हा परिषद धुळे आणि कुसुंबा जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद सदस्य, गेल्या 4 दिवसापूर्वी साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये गेलो असता माझ्यासोबत नारायणप्पा शिंदे होते, ते परदेशी सर होते, सुनील भाऊ होते आणि त्या ठिकाणी आमच्या नारायणप्पा शिंदेंना किरण शिंदे यांनी अत्यंत खालच्या पातळीची शिवीगाळ करून, जी मी तुम्हाला जाहीर वाच्यता करू शकत नाही अशा पद्धतीची आया बहिणीवरून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि याच्यावरून वाद हा उफाळला आणि म्हणून या झटापटीमध्ये नारायणप्पांना देखील तिथं मारहाण झाली आणि या प्रसंगी आम्ही धुळे तालुका पोलीस स्टेशनला आम्ही फिर्याद दिली आणि त्याचा या सर्व गोष्टीचा राग घेऊन त्यांनी कुसुंबा गाव बंद पाडण्याचा प्रयत्न केला। बेकायदेशीर पद्धतीने बंद पाडला, लोकांना वेठीस धरलं आणि पत्रकारांच्या समोर आपल्या मीडियाच्या माध्यमातून माझ्यावर घाणेरडे आरोप करण्यात आले। आमच्या गावातील सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे फोडण्यात आले आणि याच्यातनं खरा गावगुंड कोण आहे, या गुंडगिरीचा इतिहास कोणाकडे आहे, या गुंडगिरीच्या विरोधात आतापर्यंत तुमच्या विरोधात पोलीस स्टेशनला कितीतरी प्रकारचे गुन्हे कोणाच्या विरोधात दाखल आहे। आतापर्यंत किरण शिंदेंवर आणि त्यांच्या मुलांवर, त्यांच्या सहकार्यांवर जवळपास आमच्या गावकऱ्यांनी आतापर्यंत 10 ते 12 गुन्हे दाखल केलेले आहेत। अशा या पद्धतीने स्वतः गुंडगिरी असताना, स्वतः गुंडगिरी करत असताना, गुंड असताना आम्हाला गुंडगिरी म्हणतो आणि आता या त्यांच्या दहशतीपोटी, भयापोटी संपूर्ण गावाला वेठीस धरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाकडे मागणी केलेली आहे, या गुंडांचा बंदोबस्त झाला पाहिजे। ज्यांनी सार्वजनिक सीसीटीव्ही फुटेजचं नुकसान केलेलं आहे, तोडफोड करण्याचं काम केलेलं आहे। आम्ही आमच्या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून गावामध्ये 36 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, त्याच्यापैकी 7-8 सीसीटीव्ही कॅमेरे त्यांनी फोडून टाकले। मग त्यांचा कोणता पराक्रम आहे, ही कोणतं त्यांची संतगिरी आहे, ही कोणता त्यांचा राष्ट्रीय संतांचा प्रकार आहे आणि म्हणून ह्या गुंड किरण शिंदे व त्यांचा मुलगा कुणाल शिंदे आणि त्यांचे इतर सहकारी यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि ह्या निमित्ताने आम्ही त्यांच्याकडे पोलीस प्रशासनाकडे मागणी केलेली आहे। जर पोलीस प्रशासनाने या संदर्भात जर भूमिका घेतली नाही तर आम्हाला वरिष्ठांकडे तक्रार दाद मागावी लागेल आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाईच्या संदर्भात भूमिका घ्यावी लागेल।